हे बघा मित्रांनो, आता गाई आपण भाला बांधून घेतलाय गाईला आणि आता वासरू पाजायचं आपल्याला, पण सड खूप खराब आहेत गाईचे. तर पहिले सड स्वच्छ करून घ्या तुम्ही आणि त्यानंतरच वासरू पाजा. आणि सड स्वच्छ केल्यानंतर सडातलं थोडं दूध आहे ना काढून टाका, कारण ते सुरुवातीचं शेंड्याचं जे दूध असतं ना ते थोडं खराब असतं, म्हणजे बॅक्टेरिया लागलेला असतो त्यात, बऱ्याच दिवसाचं दूध साठलेलं असतं. तर थोडंसं दूध एक 100 ग्रॅम एका सडाचं याप्रमाणे किंवा 50 ग्रॅम एका सडाचं याप्रमाणे काढून तुम्ही फेकून द्या ते दूध म्हणजे. आणि त्यानंतरच वासरू पाजा. तर गायचे सड भरपूर ताट झालेत, कडक झालेत. तिला असं झाले कधी माझी कास मोकळी होती. थांब, स्टॉप कर. तर गायचे सड धुवून घ्यायचे. सड धुतल्यानंतर व्यवस्थित पुसून घ्या तुम्ही, म्हणजे वासराच्या पोटात स्वच्छ दूध जाईल. थांब. अशा प्रकारे स्वच्छ कापडाने पुसा, खराब कापडाने नका पुसू, कारण चांगलं कापड असेल त्या कापडाने कॉटनच्या पुसून घ्या. इकडे जवळ ही सड पुसल्यानंतर आहे ना आपल्याला सडातलं बरं थोडं थोडं दूध काढून आहे ना अशा जवळजवळ 8-10 धारा आहेत ना आपल्याला काढून टाकायच्यात. त्यानंतर वासरू पाजायचे. वासराला पण वास लागलेला आहे दुधाचा आणि ते पिण्यासाठी तळमळ करायला लागलेलं आहे. आता आपण त्याच्या सडात तोंडात सड देऊयात. एकदा ते प्यायला लागले की मग थांबायचं नाही. चालेल. वासरू पहिल्या धाराला पिताना भरपूर त्रास देतं. हे बघा, दीदी इकडे त्याला मागणं हात लावून ये पटकन. ते मागं मागं सरकता असं हात लावून ठेव. ये पुढे ये, नाही मारत ती काय. ये बांध घे. या व्हिडिओ मध्ये येते ती कुठून जाते, ती कुठून येतो या बाजूने. ते त्याला कळतं मग लवकर की अशा प्रकारे दूध प्यायचं सडाचं, आणि मग हळूहळू करून त्याच्या तोंडात सड द्यायचं, नाहीतर लवकर दूध एक्सेप्ट नाही करत. प्यायला लागत प्यायचं सोडायचं नाही. लगेच जास्त पीठ. सुरुवातीला भरपूर त्याला शिकवायला लागतं, नाही तर ते पितच नाही लगेच दूध. आता सड तोंडात घेतलं त्याने. पळते हे बघा मित्रांनो, भरपूर प्रयत्नानंतर आता हे वासरू कुठं प्यायला लागले. हे बघा, भरपूर वेळ घेतो सुरुवातीला जलमल्या प्यायला, पण एकदा प्यायची सवय लागली की मग पोटभर पितं. आणि गाईला जोपर्यंत वासरू पित नाही तोपर्यंत चैन पडत नाही कधी पण. बघा तुम्ही, तिनेच ती अशी चलबिचल होत असती, मग ती लाता मारती, कधी काय करते. त्यामुळे घाबरून जायचं नाही कधी. तिला ताण आलेला असतो, तिची सडं खूप ताटली जातात. जेव्हा वासरू तिच्या सडांच्या जवळ येतं तिचे हॉर्मोन्स सगळं दूध तिच्या कासेत सोडून देतात. मग त्यामुळे तिला असं होतं की माझं दूध कधी निघतंय बाहेर. त्या सिच्युएशनला तुम्ही गाईला मारहाण करू नका कधीच. तिला व्यवस्थित गोंजरून हळूहळू करून वासरू पाजून घ्या आणि काळजीपूर्वक गायींची डिलिव्हरी करत जा मित्रांनो. धन्यवाद. करू आत्ताचा एक टाइम आणि थोड्या वेळाने 1-2-3 तासांनी परत त्याला भूक लागली की परत एकदा पाजायचं, पोटभर पाजून द्यायचं मित्रांनो. आणि त्यानंतर दूध काढून घ्यायचं. गाईचं जर दूध शिल्लक राहिलं असेल कासेत तर संपूर्ण दूध काढायचं नाही आपल्याला. गाईचं एक 60% ते 70% दूध काढायचं आणि 30-40% दूध गाईच्या सडातच ठेवायचं. ते परत थोड्या 2-3 तासानंतर काढायचं, नाहीतर गाईचं कॅल्शियम आणि एनर्जी पूर्ण डाऊन होऊन जाते, त्यामुळे गाय वीक होती खूप. बघा वासरू आता त्याचं पोट भरत आले.
त्याला आपल्याला सट धरून पाजावे लागतात मित्रांनो. तर हलगर्जीपणा करू नका. गाईला आत मारत असेल तर घाबरून जाऊ नका. ही गाय तर भरपूर लात मारती. ती मागची भिंत पाडली असते तिने आता. एवढी डेंजर लात मारतीये. पण हळूहळू तिला गोंजरून ते दूध पाजून घेतलं मी वासराला. आणि मी दूध त्याच्यानंतर आता मी काढणार आहे. थांबू स्टॉप करतो. हे बघा आता आपण वासराचं पूल पिऊन झाले. ते कसं उभं राहिले बघू शकता. त्याचं पोट भरलेलं आहे. त्याच्यानंतर पण गाईच्या सडात दूध राहिले. गाईचे सड कडक आहेत. गाईचे सड जर कडक असतील आपल्याला वाटत असेल जास्त दूध आहे तरच दूध काढा. आणि दूध संपूर्ण काढू नका. हे बघा कशी गाय दूध लाथा मारते. तरी पण गायचं दूध काढून घ्यायचं आपल्याला. बघू शकता आता किती लाथा मारेल गाय. खूप गरम राहतात गाया. पण आपल्याला काही करून गायचं दूध काढून घ्यायचं पूर्णपणे. दूध नाही काढलं तर गायला त्रास होईल. या गोष्टी लक्षात ठेवा. किती गाय तापली आहे बघू शकता तुम्ही. खूप ॲग्रेसिव्ह होतात गाय या टायमाला. कारण त्यांना समजत नसतं काय होते काय चाललंय ते. आता वासरू आपण बांधून घेऊयात पुढे. त्यानंतर गायचं दूध काढून घेऊ पुढे. स्टॉप करत बंद. गायला व्यवस्थित भाला बांधून घ्या. गायचं काढून तुम्हाला जेवढं वाटतंय आवश्यक आहे दूध काढायचं तेवढं काढून घ्या. दाखवू कासं दाखवू. हे बघा कासत अजूनही भरपूर दूध आहे. त्यामुळे आपण दूध काढतोय. नाहीतर दूध थोडंसंच काढलं असतं. आणि दूध सावकाशपणे काढून घ्यायचं कारण गायला त्रास होता असतो सुरुवातीला. हे काय का हाताने दूध काढून घ्या सावकाश हाताने. चारही साड्यांचं काढून घ्या दूध जसं वाटेल तुम्हाला त्या हिशोबाने. दूध शिल्लक ठेवू नका गायच्या कासेत जास्त. आणि पूर्ण गायीला खाली पण नाही करायचं. परत एकच गोष्ट सांगतोय कारण ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. गाय पूर्ण खाली जर केली तर गायीला खूप त्रास होईल. तुमची गाय जर बसली तर उठायची पण नाही कधी वेळेस. इतका त्रास होतो गायला. गाय व्यायल्यानंतर आपण तिला हे गुळाचं पाणी देणार आहे. कोमट पाणी करून घ्यायचे मित्रांनो. कोमट पाण्यात गुळ टाका. अर्धा किलो ते 300 ग्रॅमपर्यंत. आणि तेवढं पाणी तिला पाजून द्यायचं आपल्याला. सगळं व्यवस्थित गुळ विरघळू द्या त्याच्या पाण्यामध्ये. आणि एकदम थंड पाणी नका पाजू. पहिल्यांदा कोमट पाणी पाजायचं आहे. आणि त्या गुळाच्या पाण्यात हळद पण टाकायची आपल्याला. 2-3 चमचे हळद टाका म्हणजे 50-60 ग्रॅम. हळद ऑर्गॅनिकच घ्या. घरी दळलेली हळद घ्या. कंपनीची किंवा पॅकिंगवाली हळद नका घेऊ कोणती पण. त्याचा काय उपयोग नाही होत. त्या हळदी गुळाचं कोमट पाणी आपल्याला गाय व्यायल्यानंतर तिला लगेच पाजून द्यायचं. स्टॉप कर. हळद टाकू. जाऊ दे नंतर. हे बघा आपण आता गाई व्यायलेले 1 तास झालेला आहे. आणि आपण गाईला आता हे या प्रकारे खुराक देणार आहोत. हा गुळ घेतला आहे मित्रांनो. काळा गुळ घ्यायचा आहे. एकदम ऑर्गॅनिक गुळ भेटला तर बरंच होईल. पण ऑर्गॅनिक जर तुम्हाला नसेल भेटत तर काळा गुळ घ्या. आणि चांगल्या क्वालिटीचा गुळ घ्या. 3rd क्लास क्वालिटीचा गुळ नका घेऊ. आणि ही पावडर घेतली आपण. शतावर पावडर आहे. ही मोरिंगा पावडर आहे. ही अश्वगंधा पावडर आहे. आणि एक त्रिफळा चूर्ण याच्यात एक गुळामध्ये मिक्स केलं आपण. आणि ही
शेतकऱ्याकडनं घेतलेली हळद आहे. आपण हळद पावडर ही दुकानातली घेऊ नका, शेतकऱ्यांकडनं घ्या. आपण ही कोकणातनं आणलेली हळद आहे. एकदम अशी तिखट हळद असते आणि एकदम लालसर काळपट अशी हळद असते. अशा प्रकारे हळद घ्या. आणि हे बघू शकता आपण ओव्याचा काढा केलेला आहे. हा ओव्याचा काढा एक घ्यायचा आहे. दाखव इकडं. हे गाईचं पहिल्या चिकाचं दूध आहे मित्रांनो. आपण एक अर्ध्या तासापूर्वी काढलं होतं दूध. आता हे चिकाचं दूध आपल्याला जवळजवळ अर्धा ते पाऊण लिटर दूध यात मिक्स करायचे या सगळ्या मिश्रणामध्ये. यातच ओव्याचा काढा पण टाकून द्यायचा. हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामुळे ना गाईला जे कॅल्शियम उतरलंय गाईचं आणि गाई जे विकपणा आलाय ना तो विकपणा निघून जातो. गाई सशक्त होऊन जाते, गाई ताकद येते आणि गाईची जी शरीराची झीज झाली आहे ती झीज भरून निघण्यास मदत होती या गोष्टींमुळे. हे एकदा द्यायचं आहे मित्रांनो गाईला. हे असं चिकाचं दूध पहिल्या धारेचं दूध आहे. शक्यतो दूध काढल्याच लगेच त्या माझ्याकडे गुळ आणि तिला कडबा कुटी जी होती ती अवेलेबल नव्हती म्हणून मला उशीर झाला. तर तुम्ही शक्यतो होईल तेवढ्या लवकर हे तिला दूध पाजा चिकायचं अशा बाकीच्या सगळ्या गोष्टी टाकून. आता दाखवतो मी तुम्हाला गाय कशा प्रकारे पिती ते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पण गायला समजलं नाही पाहिजे की चिकाचं दूध येते. हे बघा मित्रांनो गाय कशी पिती. सगळं एकदम चाटून पुसून खाईल ती, थोडं पण ठेवणार नाही शिल्लक. कारण आपण त्याच्यात गुळ जास्त प्रमाणात टाकलं ना, गायला गोड खूप आवडतं. ते बघा आपण वासराला तिकडे दाखवू जवळ. वासराला त्या प्रकारे पोतं टाकले. गायच्या साईडला बांधायचं. गायच्या जवळ जर बांधलं तर गाय सारखी चाटत राहते त्याला. अशा प्रकारे वासरू जरा गायपासून थोडंसं लांब बांधत होती. बघा